शांतारामजी शांतारामजी आहे का घरी? शांतारामजी तर घरी नाही. मग कुठे गेले? मला म्हणे आज पार्टी आहे म्हणे वावरातनी. आणि गेले कुठे? सगळ्या लोकांना सांगितलं आणि मला सगळे ते मागून सांगते. हो दादा, तुला सांगणारच होते, पण असं आहे, पहिले लोकांना सांगितलं आज वावरातनी आपल्या मीटिंग आहे ना. नुसती मीटिंगच नाही, पार्टी बी आहे. आणि मी म्हणलं बा तुमची पार्टीला सुद्धी आहे तर मीटिंग होते आणि पार्टी बी होते आणि वावरात पाय नाही होते आणि काय फवारे मारता काय नाही ते बी विचारणं होते. हो दादा, यंदा यावर्षी पराठी आमची दरवर्षीपेक्षा चांगली आहे. फक्त आम्ही कसं यावर्षी रासायनिक कोणतंच औषध नाही मारलं, फक्त इंडिया ॲग्रोचं औषध मारलं. ते भाऊजी वावरात गेले आहे, सगळी व्यवस्था करणार आहे मीटिंगची पार्टीची. बरेच लोक येणार आहे ना वावरात आज आपली पराठी बघायला. हो मला बी जास लागत. बरं येतो मी. घरी आले का मी नक्की सांगतो. भाऊ पाहिले का शांताराम भाऊच्या वावरात नाही का नाही, आज पार्टी आहे. आपण जाऊ तिथं पार्टी खासाठी. हो पार्टी आहे मला माहीत आहे. मी तर कालपासून तयारीत आहे बाबा. कायची पार्टी आहे? कायची आहे हे पार्टी? फक्त गावात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. तू तर पुण्याहून आला आणि तू यासाठी काय? अरे मी पुण्याहून जरी आलो पण होय तर गावातला माणूस ना. आणि आपल्या गावात आहेत किती घरं? 3 तीच घरं. मग मला कसं सोडता? हो हो घंट्या भाऊ, तू बी येतो, तू बी चालतो आमच्यासोबत. पार्टी आहे, मोठा कार्यक्रम आहे तिथं, काही साहेब लोक येत आहे. पार्टीत काय काय आहे हे काही माहित नाही, सांगितलंच नाही शांताराम भाऊनं. आता पार्टी म्हणल्यावर काय राहणार आहे? पार्टी म्हणल्यावर बोकड्याचं मटण नाही तर चिकन, याच्या पलीकडे काय राहणार आहे? पार्टी होय कायच्या खुशीत नाही हे तर नाही समजलं. असं आहे, यंदा त्यांचं पीक पाणी कापूस लयच जोरदार आहे. मी असं ऐकलं की त्याने यंदा रासायनिक फवारे कोणतेच नाही मारले, इंडिया ॲग्रोचे औषधच मारले त्यानं. आणि खतही तेच टाकलं. म्हणते की 2 किलोची पुडी 2 एकराला टाका लागते फक्त, आणि ते बी फक्त 1325 रुपयाची, असं मी ऐकण्यात आलं. तू तर असं म्हणून राहिला बा, मी आता असं कानात आलं. आता जे इलेक्शन झाले ना विधानसभेचं, तर पुऱ्या गावाचे पैसे याच्या घरी आले म्हणते. आणि पुऱ्या गावाचे पैसे याच्या घरी आले, यानं 500-500 लोकांना दिले आणि बाकीचे पैसे हडप केले. आता ते उरलेल्या पैशातनी पार्टी करून राहिला, असं मला ऐकण्यात आलं. हो असंही बी असू शकते, पण ते फवाऱ्यावाले येणार आहे म्हणते वावरातनी, म्हणून असं वाटते त्याच्याकडून आहे बा पार्टी. अरे मूर्खा हो, पार्टी नाही आहे ते. गावाचं त्यांची शेतीमध्ये जे औषधं हे ते वापरले ना, त्यांचं ते निरीक्षण करतात आणि सर्व लोकांना ते सांगतात की बा हे औषध वापरा म्हणजे तुमचं पीक चांगलं येईल. असं काही प्रोग्राम असू शकते ते. हो असंच काही असू शकत. काहून का लोकांना सांगितलं लक्षात नाही, ज्यावेळेस प्रत्यक्ष लोकांना दाखवलं त्यावेळेस लोकांच्या लक्षात बसते. हां म्हणून पार्टी ठेवली कडे. हे लोकांना तसे तर पाहिले जात नव्हते, मग पार्टी ठेवली त्यानिमित्तानं जेवायला येते आणि लोकांना सांग नाही होते. असं काही त्या साहेबाचं काम आहे. अरे पण आपण तर जेवासाठीच चाललो ना, आपल्याला कोणती माहिती घ्यायची आहे? अरे बब्बू भाई कहाँ जा रहे? वो अपने गांव के शांताराम जी है ना, उनके खेत में आज पार्टी है ना, तो खाना बनाने का जो ठेका है वो मैंने लिया. तो पार्टी में वो मटन चिकन विकन है क्या? हाँ बोकड़े का मटन है ना. एक ना भाई, बोकड़े का मटन संग बोल के कुत्ते का मटन लाएगा तू, नहीं तो बोकड़े का क्या न कुत्ते का क्या, आखिरी मटन तो मटन है ना. ऐसा मत कर जो बा, फुकट का मटन समझ के हम खाने को आएंगे और तू कुत्ते का खिलाएगा. तो बाबा ऐसा काय को करेगा, मैं मेरा तो धंधा है ना, मैं अपने पेट पे लात थोड़ी मारूंगा. ये अपनी बोलने की बात है. तो ठीक है फिर हम जरूर आएंगे. वा मित्रो, आम्ही तर पार्टी खायला जातो, पण तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ बघा पुढच्या भागापर्यंत. हॅलो मित्र, आपण नैसर्गिक शेतीकडे वळा आणि आपली शेती सुपीक बनवा. यासाठी इंडिया ॲग्रोचे कृत्रिम खत, नैसर्गिकरित्या बनवलेले औषधं हे सर्व फवारणी करा आणि आपल्या शेतीचा बचाव करा. शांतारामजी तुमचं वावर बघून तर आम्ही धन्य झालो राजाओ. या वर्षी सारखं पीक आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही तुमचं ना. या मागचं काय राज आहे ते तरी सांगा आम्हाला. कसा वापर करावा लागते, काय करावं लागते ते तरी सांगा. हो शांतारामजी, तुमची पराठी लईच चांगली आहे. आमची पराठी एवढी चांगली नाही राजा, आणि आमच्या आधीच तुमच्या पराठीला बोंड्या आल्या. यायचं बोलणंच चाललं का बा, आपण तिकडे मटण शिरलं असं राजा, पार्टी खायला जावं लागन. यायचं बोलणंच चालू आहे. अजून चालू तर आपण मटणच खासाठी, पण थोडंसं ऐकून घ्या लागेल ना. जर आपलं त्याच्यात चांगलं होत असेल तर ऐकायला काय हरकत आहे? हो तू म्हणतं ते बी योग्य आहे, खरंच ऐकायलाच पाहिजे. काय या रासायनिक खतानं सारे आपल्या जमिना उतरून राहिल्या. हां आपल्याला म्हणजे नैसर्गिक गोष्टीकडेच वळा लागणार आहे, सेंद्रिय खताकडे वळा लागणार आहे. आपल्या जमिनीचं नुकसान होऊन राहिलं आहे, तर थोडंसं ऐकलं तर आपलं चांगलंच होईल. ऐकावा तुम्ही ऐका तर, पण मी तर आज इथं मटणाची पार्टी खायला आलो आहे, तेच खायला. बाकी मला काही घेणं देणं नाही. तू येणे का लक्ष पोटातच राहते का रे? काही अकलीच्या गोष्टी घेत जाणं. सांगा मग शांताराम भाऊ, कसं काय केलं, कोणते फवारे मारायचे, कोणतं औषध टाकायचं, कोणतं खत टाकायचं. अरे बा गोष्ट अशी आहे, घाटा झाला तर म्हणते म्याळ आहे. सगळ्या गावानं पहिले मला म्याळात काढलं होतं का म्हणजे शांताराम भाऊ म्याळ आहे काही करून राहिला आपल्या मतानं. हां आता पाहिलं ना तुम्ही माय पीक कसं आहे काय आहे, त्याच्यासाठी अभ्यास करायला लागते जरासा. कसं आहे हे रासायनाच्या मागं लागू कसं आहे जमिनीची वाट लागून राहिली ना. हो शांताराम भाऊ, हे आमच्या लक्षात आलं आता. रासायनाच्या मागं लागू सारी जमिनीची वाट लागून राहिली आहे. मग नैसर्गिक शेती कृत्रिम खत हे कोण्या कंपनीचं घ्यायचं, साठीच इथं साहेब आले आहे, धुर्वे साहेब आलेले आहे. ते आपल्याला सर्व माहिती देन. सांगा हो धुर्वे साहेब, यांनाच माहिती सांगा कंपनीबद्दल. हा मित्र हो, राम राम. मी आज तुम्हाला जे माहिती देत आहे ते खरंच उपयोगी माहिती आहे. आणि आज शांताराम भाऊच्या शेतामध्ये जे तुम्ही बघता ते
असंच जर पीक तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इंडिया ॲग्रोचं उत्पादन वापरा, जेणेकरून तुमच्या भरघोस पीक होईल आणि तुमच्या शेतातील जमिनीची सुपीकता कायम राहील. नुसतं खतच आहे का फवारणीचं सर्व फवारणीसाठी लागणारं बी औषध आहे? हो, आमच्या कंपनीत खतं बी आहे आणि औषध फवारणीचे वेगवेगळे औषध आहे, टॉनिक आहे, सर्वच आहे, उपलब्ध आहे. आणि तसंच म्हणजा तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये डुकरं वगैरे आले नाही पाहिजे म्हणून त्यासाठी बी एक फवारणी आहे. ते बिन फवारणी केली का तुमच्या वावरात डुकरं अजिबात येणार नाही. म्हणजे मग आम्हाला करंट लावायचं काही कामच नाही, नाही? हो हो, ते औषध मारलं का तुम्हाला वावरातून जायचं कामही नाही, एवढी काळजी करायचं काम नाही. बिंदासपैकी गाव फिरून या, तुमच्या शेतात कोणी घुसणार नाही. मी मारलं ना स्वतः म्हणून सांगून राहिलो. आता हे बघा, शांतारामजीचा अनुभव आहे आणि त्यांची इथं शेती आहे आणि यांच्या शेतातलं पीक बघा आणि तुमच्या बाजूच्या शेतातलं पीक बघा, याच्यात तुम्हाला फरक माहीत पडेल औषधचा. त्यात विचार काय करता मग? आपली जर सुधारणा करायची असेल तर आजच सुरुवात करा इंडिया ॲग्रोचे उत्पादन वापरासाठी. हो हो, आजच आपण सुरुवात करूया. इंडिया ॲग्रोचं उत्पादन वापरूया आणि आपल्या शेतीचा बचाव करूया. मग मित्र, तुम्ही बी उशीर कशाला करता? इंडिया ॲग्रोचं उत्पादन वापरून पहा आणि भरघोस उत्पन्न घ्या आणि आपल्या शेतीची पोत आणि जमीन मुलायम ठेवा. चला मित्र, मग तिकडे आपली पार्टी झाली असेल तयारी. आता तिकडे जेवणाची तयारी होत आहे, तरी चला जेवायला जाऊ. आणि तुम्ही मित्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हां, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं की लगेच आम्ही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आम्ही व्हिडिओ अपलोड केला लगेच सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळेल.